इराणवरील सुरू असलेल्या लष्करी हल्ल्यांच्या निषेधार्थ माकपतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले। इराणवरील सुरू असलेल्या लष्करी कारवायांच्या निषेधार्थ माकपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे आक्रमक आंदोलन व निदर्शने करण्यात आली। आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर आणि जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी केले। यावेळी कार्यकर्त्यांनी काळे झेंडे, काळ्या फिती व काळी वस्त्रे परिधान करून युद्ध नको शांतता हवी अशा घोषणा दिल्या। जगामध्ये शांतता निर्माण झालीच पाहिजे। युद्ध ताबडतोब थांबलंच पाहिजे। जगात शांतता निर्माण झालीच पाहिजे। डोनाल्ड ट्रम्प मुर्दाबाद। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। माजी आमदार आडम मास्तर यांनी इराणवरील हल्ले हे त्या देशाच्या सार्वभौमत्वावर आक्रमण असून आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप केला। युद्ध हा कोणत्याही समस्येचा उपाय नसून संवाद आणि शांततापूर्ण चर्चेतूनच तोडगा निघू शकतो असे त्यांनी स्पष्ट केले। ट्रम्प संपूर्ण जगाला युद्धाच्या खाईमध्ये लोटणारा आहे, म्हणून भारतातल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने, डाव्या पक्षाने जाहीर केलं, जी ताकद असेल त्या ताकदीनं ट्रम्पचा निषेध करा, नेत्यानूचा निषेध करा आणि लोकाला सांगा आम्हाला युद्ध नको आहे, शांतता पाहिजे आम्हाला। युद्धाने कोणतेही प्रश्न मिटले नाही। आपल्याला कल्पना आहे, हिरोशिमा नागासाकी मध्ये 2 बॉम्ब पडले, संपूर्ण जपान उद्ध्वस्त झाला। तसं अणूच्या युद्धाच्या उंबरठ्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प घेऊन जाण्याचा विचार करू लागले। त्याचा निषेध करण्याकरता आम्ही आज शेकडो कार्यकर्ते मैदानात उतरलेला आहे। भारत सरकारने या हल्ल्यांचा निषेध करून तात्काळ युद्ध विरामासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणीही करण्यात आली। या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड MS शेख, नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख, ॲडव्होकेट अनिल वासम, दत्ता चव्हाण, व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीभाते, विलियम ससाने, विक्रम कलबुर्गी, नरेश दुगाणे, मोहन कोक्कुल, अफसाना बेग आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दरम्यान आंदोलनादरम्यान काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत व्यत्यय आणल्याचा आरोप करण्यात आला। काही काळ दोन्ही गट आमने सामने येऊन बाचाबाची झाली, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून होत आहे आणि दगडशाहीच्या पद्धतीने दाखल झालेले आहेत। काय नक्की भूमिका आहे? इस्रायल आपला देश आहे, इस्रायल मित्र देश आहे, असतानाही इराण सारख्या अतिरेक्याला काय मदत करतात? आडम मास्तरच्या अतिरेकी म्हणून जाहीर करा। कुठे गेलते? बांगलादेश हिंदू अत्याचार झाला, कुठे गेलते? आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।